पेट्रोल 1 रुपया वाढवा तुम्ही, तो अधिभार आमच्यावरती लावा, परंतु तो 1 रुपया जो आहे तो फक्त गडांसाठी फिरवा. महाराष्ट्र पूर्ण पाहून थांबायचं. बरं, मूळ फोकस आपला बिझनेस काय परत करूयात, परंतु ते मग काय मला नाही, ते शक्यच झालं नाही. आता ह्या जन्मी शक्यच नाही होणार ते. आता त्या निमित्तानं मला सांगा की शिवप्रेमींच्या भावना दुखावतात का? तर जो होता त्याने माझ्या मुस्कडीत टाकली डायरेक्ट. कुणी जो मी 2000 रुपये जे त्याला दिले होते त्यानेच. न्यूझीलंडचा एक पर्यटक सिंहगडावर गेला होता आणि त्याला आपण शिव्या शिकवल्या. हे म्हणजे मानवी विकृतीचं उत्तम उदाहरण आहे आता सध्या. पानिपतचा हा जो विषय आहे तो अफगाणिस्तानमधून मी ते पेपर्स आणलेत ना. तुम्ही आता बोलता की रायगड प्राधिकरणचं काम कसं झालं, त्याचं काम कसं झालं सांगा. म्हणजे कल्याण दरवाजाचं एक बुरुज ह्या पावसाळ्यात पडणार आहे. परदेशात मी फक्त 18 देशातच गेलो आतापर्यंत. फक्त 18 देश? विश्व खूप मोठं आहे. इस्रायल, अफगाणिस्तान अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तिथं कधी थ्रेट बीट नाही आलाय? मला तर तुर्कस्तानला तर मला अटक केली होती. मग जी एक दुर्लक्षित अवस्था आहे सगळ्या गड किल्ल्यांमधली, आणि त्याला फक्त सरकारी यंत्रणा जबाबदार असं नाही, आपण नागरिक म्हणून सुद्धा तितकेच कुचकामीत असं मला वाटतं. ते बिलिंग पास करणारे ते करप्टेड अधिकारी, त्यांना पहिल्यांदा कडेलोट त्यांचा केला पाहिजे. शिवरायांचेच कायदे पाहिजेत, डायरेक्ट ऑन द स्पॉट कडेलोट. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मारुती गोळे. मारुतीची मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मारुती हा अतिशय खऱ्या अर्थानं आणि सकारात्मक ऊर्जेनं हे मी सांगतोय की वेड लागलेला माणूस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ते स्वतः आतापर्यंत 2011-12 पासून त्यांनी सुरुवात केली. आज जवळपास 1,500पेक्षा जास्त गड किल्ल्यांना त्यांनी पायी भेट दिली आहे आणि ते पायी तो किल्ला सर करतात. आता जणू काही हा त्यांचा ध्यास झालेला आहे. तर हे वेळ काय आहे? जेव्हा ते वेगवेगळ्या गड किल्ल्यांना भेटी देतात तेव्हा ते गड किल्ले त्यांच्याशी काय बोलतात, अशा अनेक शंका माझ्या मनात आहेत, प्रश्न माझ्या मनात आहेत. तर त्याबद्दल मी तुमच्याशी बोलीनच. तुमचं स्वागत. मित्रमणेमध्ये तुम्ही आलात याबद्दल आम्ही छोटीशी भेट देतो तुम्हाला आणि मग आपण बोलण्याला सुरुवात करूया. तर तुम्ही आलात याबद्दल अश्मन पेबलतर्फे ही एक छोटी भेट. हँड पेंटेड दिवा आहे जो पेबलमध्ये कार्व केलेला आहे. आणि सांते फूड्स तर्फे हे चॉकलेट्स आहेत, हँडमेड चॉकलेट्स आहेत. त्याच्यामध्ये शुगर नाही आहे, हर्ब्स आहेत आणि पाम ऑइल वगैरे नाही आहे, त्यामुळे अतिशय हेल्दी चॉकलेट्स आहेत. ही 3 फ्लेवर्समध्ये अवेलेबल असतात. एक आहे कॅन्डिड ऑरेंज पील, एक रोस्टेड आल्मंड आणि डार्क चॉकलेट, असे 3 फ्लेवर्स त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही जरूर ट्राय करू शकता. आणि साताऱ्यात बनलेली आहेत ती. तर अश्मन आणि सांते चॉकलेट्स जे तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे पत्ते दिलेले आहेत, त्यांचे इन्स्टा हँडल्स आहेत. तर तुम्हाला हे प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही जरूर त्या इन्स्टा हँडलवर जाऊन त्यांना DM करा आणि ते लोक तुमच्याशी बोलतील, तुम्ही ऑर्डर्स देऊ शकता. तर सुरुवात करूया मारुतीजी. जी, फार वेगळं वेळ आहे तुमचं. जनरली आपण आपलं वेळ फक्त विशिष्ट वेळेनुसार सोयीनुसार करत असतो, पण तुम्ही तसं केलं नाही. जवळपास हे वेळ तुम्ही 10-12 वर्ष जपलं आहे आणि ते करतातच आहात. तर एक बेसिक सुरुवात करून मग आपण पुढे जाऊ की हे कुठून सुरू झालं एकदम अचानक, आणि हे वेळ या वेळानं डसलं कसं काय तुम्हाला? बेसिकली वारसा आम्हाला इतिहासाचा आहे. माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पायदळ प्रमुख होते, परंतु गड जाणे वगैरे हे नव्हतं. कारण की ज्या भूमीमध्ये माझा जन्म झाला तिथे आत्ताच्या काळामध्ये कुस्ती करणे आणि गाई म्हशी सांभाळणे हेच 2 गोष्टी चालायच्या. म्हणजे जन्मलाही त्यांनी कुस्तीच करणे हे लिहिलेलं होतं. त्यामुळं आज जर मी तुमच्या पुढे एवढं 78 किलो दिसतोय, माझं वजन 107-108 किलो वजन होतं. 96 किलोला मी नेहमी कुस्ती खेळायचो. त्यामुळं गडावरती चढणं वजनदार माणसाचं हे शक्यच नाही आहे. मी अनपेक्षितरित्या सिंहगडला गेलो होतो एकदा सहज भेटायला, आणि त्यामुळं मी गडावरची आवड. कुठलं गाव मूळ तुमचं? मूळ गाव आमचं पिरंगुड गाव. पिरंगुडला. तिथं कुस्ती तुम्ही कुस्ती खेळायचा? कुस्ती किती वर्ष कुस्ती खेळली? कुस्ती मी जन्मल्यापासून कुस्तीच खेळतो. लग्न होईपर्यंत कुस्तीच. एक नाही, सगळे संपूर्ण गावच कुस्ती खेळते, ते तालुकाच कुस्तीचा संपूर्ण. मग तुमच्यावर कुस्तीचे संस्कार झालेलेच आहे? हो, कुस्तीचे. मग जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आता कुस्ती नको, आता पण इकडे वळूया? नाही, लग्न झाल्यानंतर कुस्ती ऑटोमॅटिक बंदच होते. त्यामुळे कुस्ती क्षेत्र सोडावंच लागतं लग्न झाल्यानंतर. त्यामुळं नंतर बिझनेस व्यवसायाच्या कामामध्ये अडकलो. परंतु कोको कोलाचे 2 वरिष्ठ अधिकारी माझ्यासोबत, त्यांना सिंहगड पाहायचा होता. तर म्हणले तू सिंहगडचाच आहेस तर तुला ते दाखवता येईल का? पण मी खरं सांगतो सिंहगडला मी कधी गेलोच नव्हतो. मग सुरुवातीला आम्ही थोडीशी चढाई केली, एक टप्प्यावरती गेलो 100-1 मीटर. तर मला तालीम सोडल्यामुळे व्यायाम बंद होता. त्यामुळे इतका मला दम लागला होता की हृदय माझं तोंडातनं बाहेर पडल्यासारखं मला फील होत होतं
मी त्याच दगडावरती तर झोपलो होतो. बापरे. त्यांनी माझी इतकी टर उडवली, माझी टिंगल केली की कसला तुझा वारसा, काय तू पैलवान, काय तू फिटनेस. मग खाली आलो मी आणि दुसऱ्या दिवशी मी सिंहगडला गेलो. मला 2.5 तास लागले चढायला. पण मात्र मी सलग 42 दिवस सिंहगड केला तेव्हापासून. मला ते खूप क्लिक झालं. दिवसापासून पुढचे 42 दिवस सिंहगड केला. सलग 42 दिवस. मग काय सकाळी उठून सिंहगडावर जायचं? सकाळी उठायचं सिंहगडला जायचं, सकाळी उठायचं सिंहगडला जायचं. सलग 42 दिवस मी सिंहगड केला त्यावेळेस. तेव्हा काय सहनच झालं नाही मला ते. मला सहन नाही झालं ते. तो राग माझ्या मनामध्ये बसला होता. बर. आणि मग जेव्हा 42वी खेप होती ती किती वेळात गेली? तरी 1 तास 10 मिनिटं लागले होते मला. क्या बात आहे. 2.5 तासावर तुम्ही 1 तास 10 मिनिटावर आला. वजन कमी झालं? वजन 3-3.5 किलो झाला असं बहुतेक मला असं वाटतं. बर. मग तुम्ही पहिल्यांदा सिंहगडावर गेला. मग पुढं कसं झालं? मग पुढे आता वकील आहे त्यामुळे जमिनीची थोडीशी कामं, एक मित्राचं काम होतं, तो रोज मला फोन करायचा, मिसेस माझी सांगायची ते गडावर गेलेत. मग हे त्यांनी मला म्हटलं की तू नुसतं सिंहगडावर जाऊ नकोस, माझं एक काम कर, मी तुला राजगडला घेऊन जातो. बरं. मग मी त्याचं काम केलं एक लिगलमधलं. मग राजगड, मग तोरणा. मग हे करत असताना मला असं वाटलं की मला वेळ मिळतोय शनिवार रविवार, तर म्हटलं मग आपण पुणे जिल्ह्यातले गड पाहावेत. असं एवढंच ठरलं होतं बेसिकली, पुणे जिल्ह्यातले. मग पुणे जिल्ह्यातले पाहण्यासाठी मग पुरंदरचं मग पुस्तक घेतलं एक विकत, प्रमोद मांडे सरांचं गुरुवर्य. मग पुणे जिल्ह्यातले पाहताना मग नंतर असं म्हटलं वेळ मिळतोय मला, ते ऑटोमॅटिक ते मला आवड लागली. मग नंतर म्हटलं की आपण एक पश्चिम महाराष्ट्रातले पाहूयात असंच. नंतर ज्यावेळेस मी सातारा कोल्हापूरचे गड पाहायला जायचो, 2-3 दिवस जायचो, नंतर मात्र मी ठरवलं की महाराष्ट्र पूर्ण पाहून थांबायचं. मूळ फोकस आपला बिझनेसकडे परत करूयात. परंतु ते मग काय मला नाही, ते शक्यच झालंच नाही. आता ह्या जन्मी तर शक्यच नाही होणार ते. आता तुम्ही दर शनिवारीवर जाता? नाही, पहिलं महाराष्ट्रासाठी शनिवार रविवार जायचो, कारण ते शुक्रवारी जाऊन 2 दिवसात पाहून सोमवारी वर्किंगला यायचो. नंतर लांबच्या गाड्यांसाठी 5 दिवस 7 दिवस. आता मी 20 दिवस 25 दिवस जातो बाहेर, एक महिना बाहेर जातो आता. आणि मग तुमचा बिझनेस तो सेट केलाय त्यामुळं. अरे वा, सेट झाला? सेट झालेला. तुम्ही जेव्हा गडावर जायचा, महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर जायचा, त्याची तयारी कशी असायची तुमची? कशी करता तुम्ही तयारी? त्याचा सुरुवातीला स्टडी करून घ्यायचा, किती उंचीचे गड आहेत. पावसाळ्यामध्ये जायचं असेल तर मग शूज कोणत्या प्रकारचे वापरले पाहिजेत, कॅप्स कसे असाव्यात. काही नक्सलाईट भागातले आहेत, वाईट अनुभव मला आलेले आहेत, गडचिरोली सारख्या ठिकाणचे. वेगवेगळ्या भागानुसार त्याचं तयारी ही केलेली असायची. म्हणजे नाशिक जिल्ह्यात सगळ्यात उंच गड आहेत, त्यामुळं मग इथे बेसिकली सिंहगडला 2-3 वेळा जाणं हप्त्यातनं पाहिजे. शिवाय डेली 5-10 किलोमीटर रन पाहिजे, कारण नाशिकचे सगळे गड उंच आहेत. आणि तुम्ही जर 10 दिवसाची मोहीम केली, 10 दिवसामध्ये जर 15-16 गड त्या उंचीचे करायचे असेल, 500 मीटर 600 मीटर इलिव्हेशनचे, तर तुमचं फिटनेससाठी आणि आहारामध्ये हे करणं गरजेचं आहे त्यांना. मग आता जनरली आपल्याला शिवाजी महाराजांचेच गड माहिती आहेत, गड किल्ले. पण आता तुम्ही बोलता की नाशिकचे गड आहेत, गडचिरोलीचे पण तिथं पण गड आहेत. तर तिथली बांधणी काय आहे? ते कोणी बांधले, कधी बांधले, कसे बांधले? धाटणी विदर्भामधल्या गडांची वेगळी आहे. म्हणजे ते अगदी गाविलगड, नारनाळगड हे अगदी 5व्या-6व्या शतकात बांधकाम केलेले आहे त्याचं. आणि त्यानंतरचे आपले जर पश्चिम महाराष्ट्राचे गड पाहिले, छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम केलेले. ऍक्च्युअली महाराजांनी गड हे फार 40 ते 45 गडच फक्त निर्माण केलेले आहेत. हे आपण परकीय म्हणजे जे आपल्या भूमीवर अतिक्रमण करून ज्यांनी गड बांधलेले आहेत ते आपण स्वराज्यामध्ये घेतलेले. बरोबर. अशा गोष्टी. त्यामुळं धाटणी ही वेगळी आहे. नरनाळा, गाविलगड, दौलताबाद ह्यांची जर बांधकाम शैली पाहिली तर आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे गड त्या मानाने थोडेसे कमी बांधकाम, ताकद त्याची कमी मानावी लागेल. बरं. ही ताकद कशावर ठरते गड किल्ल्यांची? निसर्गाचं त्याला खूप कवच लागते. जसं राजगडला मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांना. बरं. काय कवच आहे? निसर्गाचं अभेद्य जर कातळ कडे असतील तर तासलेले कडे, त्यावरती जर बांधकाम केलं तर शत्रू तिथपर्यंत येऊ शकत नाही. आणि प्लस पाणी वरती मुबलक पाहिजे. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाणीची गरज पडते. बरोबर. पाणवठा ज्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणच्या गडांचं निर्माण जे झाले ते जिंकण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. पण मग आता हे त्याला भौगोलिक तुम्हाला सपोर्ट मिळतो, पण असे पण किल्ले आहेत की जिथं गरज म्हणून शिवाजी महाराजांनी बांधले म्हणा, किंवा जे सोपे आहेत तसं म्हटलं तर जिंकायला, कारण लगेच आक्रमण करणं सोपं असू शकतं. मग त्या गडांची बांधणी कशी वेगळी होती, काय सांगू शकता? आता ह्याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर हाकेच्या अंतरावरती चाकणचा आपला भुईकोट आहे, चाकण जमिनीवरचा गड आहे तो, त्याला खंदकाचं निर्माण केलं जायचं आणि त्याच्यामध्ये मगरी सोडल्या जायच्या. आणि दरवाजाच्या समोर एकच ज्यावेळेस आपला व्यक्ती येईल किंवा मावळ येईल त्यांना घेण्यासाठी दरवाजा खाली झोपवला जायचा त्या खंदकावरती, त्यातून प्रवेश करायचे. ज्यावेळेस 6 वाजल्यानंतर दरवाजा बंद झाल्यानंतर शत्रूला आत येणं फार अशक्य जायचं.
हो. आणि त्याची तटबंदी जी आहे ती उंच घेतली जायची, गोलाकार पद्धतीच घेतली जायची, दरवाजे गोमुख पद्धतीच घेतली जायची. जंग्या ज्या आहेत ज्याच्यातनं मारा केला जातो त्या जंग्यांची उंची थोडी जास्त घेतली जायची. चर्या, त्याच्या ज्या चर्या म्हणतो आपण, ह्या चर्यांची उंची साधारणतः 5.5 फुटापर्यंत असेल तर शत्रूला समोरनं मारा करणं खूप अवघड असायचं. त्यामुळे त्याचं बांधकाम त्या पद्धतीने केलं. ह्याचं सगळ्यात शेवटचं उदाहरण म्हणजे मराठ्यांनी सगळ्यात शेवटचा गड बांधला तो अगदी आपल्या पुरंदर जवळचा मल्हारगड. ते तुम्ही पाहू शकता. खूप त्या पद्धतीचा शेवटचा गड बांधलेला आहे तो मराठ्यांनी. त्याचं वैशिष्ट्य काय? त्याचं वैशिष्ट्य त्याच पद्धतीचं की कातळ तिन्ही बाजूने तासलेला आहे. त्याच्या जंग्याचर्याची उंची तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग आपण जमिनीवरती आलो. म्हणजे नंतरच्या शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये, पेशव्यांच्या कालखंडात आपण जमिनीवरच राज्य केलं, ताकद वाढली आपली. वा. तुमचा आवडता गड कुठला? राजगड. सगळ्यात आवडता? का? कारण काय? कारण छत्रपती शिवाजी महाराज तिथे 27 वर्ष राहिलेत आणि त्याचं बांधकाम असं केले, दुहेरी तटबंदी, चिलखती बुरुज, ते मी 1530 गड पाहिले, तसं कुठंच नाहीये. काय सांगताय? कुठेच नाहीये. ते महाराजांना सुचलं कसं हे माहितीच नाही. मी तेच विचारणार होतो की हे डिझाईन कसं कुठून? हो, म्हणजे एक साधं उदाहरण आहे की एखादा इंजिनियर असतो जो बिल्डिंग बांधतो, त्याच्या काही चुका झाल्या तर तो दुसऱ्या इमारतीमध्ये दुरुस्त करतो, खिडक्या काय असं जिन्याची, त्यात काही चूक पुढे सुधारतो. तसं महाराजांनी असा राजगड बांधलाय की ते चुकच नाहीये त्याच्यामध्ये काही. जगाला हरवेला असा गड आहे, असा गडच नाहीये. चिलखती बुरुज आणि दुहेरी तटबंदी ही कुठेच पाहायला मिळत नाही, कुठेच नाही. पण असं काय रेफरन्स महाराजांनी कुठून ते शोधले असतील, कुठं अभ्यास केला असेल? हे महाराजांनी त्या ज्या वयामध्ये बांधकाम केले, ज्याचं निर्माण केले, निश्चितपणे यांचा प्रभाव डच, इंग्रज, पोर्तुगीज ह्या लोकांचं कागदपत्र किंवा त्यांच्याकडे जे आपले गुप्तहेर खातं होते त्यांच्याकडे जी माहिती महाराजांनी घेतली असावी. अर्थात ते कागदपत्रामध्ये नाहीये, परंतु त्यांना ती मिळाली, आईच्या जिजाऊंच्या पोटातून त्यांना ते मिळालं. पण तुम्ही हे झाले आता नाशिकचं आणि गडचिरोलीचं तुम्ही म्हणालात ना, गडचिरोलीला खूप वाईट अनुभव आला असं तुम्ही म्हणाला. काय होता किस्सा? गडचिरोली नक्सलाईट भागामध्ये गड येतो आणि सुरजागड जो आजही त्याची मोहीम कशी आखली मला सांगा सुरुवातीला. तर प्रमोद मांडेंचं मी पुस्तकानुसार ज्यावेळेस माझा महाराष्ट्र संपायला लागला त्यावेळेस गडचिरोली गडसाठी मी प्रमोद भाऊ मांडेंना फोन केला. म्हणजे भाऊ मला त्या गडावरती जायचं. अरे म्हटले मारुती मी सुद्धा गेलो नाही, तू जाऊ नकोस, फार नक्सलाईट एरिया आहे. मी म्हणलो मी महाराष्ट्रात A to Z गड पाहणार, जे तुम्ही लिहिले ते मी जाणार म्हणजे जाणार, मी हार मानणार नाही म्हटले. म्हटले तुझी इच्छा तू जा. तर माझ्यासोबत वसईचे डॉक्टर श्रीदत्त राऊत आहेत की ज्यांनी वसई गडावरती PhD केलेली आहे. ते माझ्यासोबत म्हणले मी येतो, कारण 2 जणांना मी म्हटलं की येतोच का, त्यांनी हात जोडले की मी दुसरीकडे येतो पण तिकडे येणार नाही. मग कट करतो. ही कधीची गोष्ट आहे? ही गोष्ट आहे 2015. आणि एरिया कुठला आहे तो? कुठे एक्झॅक्टली? गडचिरोली सुरजागड जे आहे, सुरजागडचा निडरे म्हणून गाव आहे, निडरे, तिथे तो एरिया येतो. तिथे कम्प्लीट नक्सलाईट आहे पूर्ण. आजही तिथे ऍक्टिव्हिटी चालूच असतात. बरं, मग तुम्ही ठरवलं. त्यानंतर मग त्यासोबत गोंदिया आणि भंडाऱ्यातले गड पाहिले. ते जाताना आम्ही मुद्दाम दाढी वगैरे वाढवली, जी वेशभूषा, कारण की तिथे सरकारी व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती अटॅक करतात किंवा त्यांना उचलून घेऊन जातात, किडनॅप करतात आणि मग आपली डिमांड पूर्ण करतात. त्यामुळे आम्ही दाढी वगैरे वेशभूषा त्या पद्धतीने वाढवली आणि कपडे त्याच पद्धतीचे, टी-शर्ट असे फाटलेले, घामशा डोक्याला गुंडाळलेला, अशा पद्धतीचे ते 2 जिल्ह्यातले गड पाहून नंतर जिथं भेटन तिथं आम्ही विचारायचो की सुरजागडसाठी काय अडचण आहे का. तर ते म्हणजे नका जाऊ, तिकडे नक्सलाईट एरिया आहे, तुम्ही जाऊ शकत नाही, अडचण येतील. पण आता एवढं लांब गेलो, 700 किलोमीटर 600 किलोमीटर. तर शेवटी आम्ही सुरजागडपासून एक 30 किलोमीटर अलीकडे अहेरीमधून तिथे थांबलो. आम्ही तिथे थांबल्यानंतर एक हॉटेलवाल्याकडे एक व्यक्ती हायर केला. तर तो म्हटला की मी तुम्हाला गावच्या पायथ्यापर्यंत नेईल आणि तिथून म्हणला एक तलाठी तुम्हाला मी देतो, तलाठी थ्रू तुम्ही जाऊन या, प्रयत्न करा. मग त्याला आम्ही घेतल्यानंतर त्याला 2000 रुपये ठरले. 1000 रुपये त्याला दिले, 1000 येताना द्यायचे होते. त्याला दिल्यानंतर आम्ही त्या गावाच्या पायथ्याच्या अलीकडे पोहोचलो. त्याने तलाठीला फोन केला. तर तलाठी म्हणला मी 2000 रुपये घेणार म्हटलं. तर म्हणलं आणि तुम्हाला पायथ्यापासून पाहायला लागेल, वरती तुम्ही जाता येणार नाही. म्हणलं आता जाऊ शकत नाही, पायथ्यापासून परत यायला लागेल, पायथ्यापासून वरती तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणलो का? म्हणलं नाही जाऊ शकत. त्यांची भाषा थोडीशी ती मोपाडी भाषा आहे काहीतरी ती, मला शब्द आठवत नाही. तर ते म्हणले पायथ्यापासून. तर मी राऊत सरांना म्हटलं निदान पायथ्यापर्यंत तरी जाऊयात. पण मग पुढे गेल्यानंतर मग त्यांनी पायथ्याच्या अलीकडेच त्याला 2 व्यक्ती भेटले. त्यांची एक लँग्वेजमध्ये ते बोलले, काहीतरी बोलल्यानंतर तो म्हटला की परत जावं लागेल आम्हाला. म्हटला आता नाही, वातावरण चांगलं नाही, म्हणला तुम्ही नंतर या. तर मी माझा असा चेहरा पडला. मी म्हटलं अरे एवढं 1000 रुपये त्याला दिले, तो आता मंदिरामध्ये थांबलाय, तुला मी 2000 देतोय, म्हटलं अजून 1000 रुपये तुला वाढवतो.
तर म्हटला नाही, म्हणला तरी पण नाही जाता येणार. मग मी त्याला म्हटलं अरे मी तुझं पुण्यातलं काम करायला पाहिजे ते, परंतु मला एवढं लांब आले तू काहीतरी कर ना, काहीतरी कर. तो म्हणला ठीक आहे, म्हणलं त्या व्यक्तीला जाऊन दे, म्हणलं मग मी तुम्हाला घेऊन पुढे जातो. मग आम्ही तिथेच थांबलो. असं लहान मुलं कसं ते वाट बघत तसं. मग ते गेल्यानंतर परत आम्ही मंदिरापर्यंत आलो, परत साधारणतः 1.5 किलोमीटर गेलो. ते गेल्यानंतर मग चालत पूर्णपणे चालतच. आणि त्यानंतर कंटिन्यू शूटिंग वगैरे फोटो काढत होतो. नंतर परत पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती त्याला भेटला. तो व्यक्ती होता म्हणजे जे आपण म्हणतो ना तो नक्सलाईट, तोच 100% असावा. नंतर मग ह्याला बोलून घेतलं, काहीतरी झालं, शिवीगाळ झाली त्यांच्या भाषेमध्ये. झाल्यानंतर मग त्यांनी त्याला शिवाय दिल्या. नंतर तो आला, म्हणलो काय झालं. मग त्यांनी बघितलंच नाही, त्यात जो होता त्याने माझ्या मुस्कडीत टाकली डायरेक्ट. जो मी 2000 रुपये जे त्याला दिले होते त्यानेच मारले. मी तुम्हाला म्हटलं ना, म्हटलं मी तुम्हाला घेऊन जाणार नाही, मला चालव तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून. मग आता मारल्यानंतर आता ते वाईट म्हणजे खूपच हे झालं. आम्ही परत आल्यानंतर एकदम सुन्नपणे मी ते सगळं अनुभवत आलो. म्हटलो हे हार नाही मानायचे आपल्याला. आलो, त्याचा नंबर घेतला, जेवण केलं, त्यांना ते दारू वगैरे सगळे ते प्रोव्हाइड, चिकन त्याचे त्याला मानधन दिलं. 2000 प्लस 500 दिले. प्लस जो हॉटेलमधला होता त्याला घेऊन आलो. परत आहेरीमध्ये आलो, मुक्काम केला. परत उर्वरित गड येताना चंद्रपूरचा गड वगैरे पाहता आम्ही पुण्याला आलो. पण मी येताना मोबाईल नंबर त्यांचे घेतले होते दोघांचे. मी आणि प्रॉपर पुणेकर आहे, त्याच्यामुळं तो स्वभाव जात नाही. 2-3 दिवसांनी गुड मॉर्निंग केलं, मग त्याचा रिप्लाय आला गुड मॉर्निंग, मग गुड नाईट, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी संक्रांत, हे मी ट्रान्झॅक्शन चालू ठेवले. नंतर मग फोन करू का, करा म्हटलं. मग फोनची देवाणघेवाण चालू झाली आमची त्या तलाट्यासोबत चालू झाली, ज्यानं मारलं तुम्हाला त्याच्यासोबत. मग स्वभाव त्याला पटला की ही व्यक्ती आहे. मग स्टेटस पाहायचा फेसबुकला, म्हणलं माझे पाहत जा. मग ते त्याला कळलं माझ्या अकाउंटला फक्त त्याच पोस्ट असतात. मग हे करताना मैत्री झाली. मग त्याचा एक आत्या का कोणतरी होती, आत्याची मुलगीच होती, तिची परीक्षेसाठी ते पुण्यात आली होती. मग स्टेशनला तुम्हाला घ्यायला जमल का, अरे म्हटलं मी जा म्हटलं. गाडी घेऊन ब्रेझा गाडी होती. मग ब्रेझात नेलं, चितळची बर्फी भाकरवडी दिली त्यांना. पद्मावतीला त्यांची परीक्षा होती ती दिली. परत तिथं सोडलं. जाताना त्यांना साडी, मी सध्या सांगितलं साडी घेऊन दिली त्यांना. गेली. त्यानंतर रिप्लाय तिने चांगलं दिला असं, चांगली व्यक्ती आहे. परत असंच एकदा त्यांचा पनवेलला पाहुणा होता, पनवेलच्या मित्रांना सांगितलं तू त्यांना घ्यायला जा. असं ते ट्रान्झॅक्शन चालू झालं. नंतर मी म्हटलं की अरे माझी इच्छा आहे म्हटलं, मला या की म्हणलं मी सगळं करतो म्हणलं, मी काहीच अडचण नाही, तुम्ही फार चांगले आहेत. मग त्यांनी ते सेटिंग केली तिथं पुढे काय असेल ते सेटिंग केली आणि मला रीतसर बोलवलं. आणि नंतर मग मी तो सुरजागड पाहिला. तिथं बिरसा मुंडाच्या बेड्या आहेत ब्रिटिशांना कैद केलेल्या, जंग्याचर्या, एक पाण्याचं टाकं वगैरे सगळं स्टडी केलं. गुगल मॅपला तो फोर्ट सेव्ह केला, त्याची जाऊन उंची, त्याचं सगळं जे काही लिखाण असेल ते सगळं लिखाण केलं. प्लस त्यांच्याकडे नॉनव्हेज जेवण करून मग मी पुण्याला आलो. क्या बात आहे. आता एकदम चांगली मैत्री आहे माझी. त्यांचे जे संबंध असतात, त्याच्या बहिणीच्या लग्नाला मी गेलो साडी चोळी वगैरे घेऊन, चांगले संबंध मी तयार केले. पण हार मी मानले नाही. सुरजागड पाहणारा आपण पहिला व्यक्ती आहे जो अभ्यासासाठी गेलेला पहिला व्यक्ती आहे. वा, मला खूप कौतुक वाटतं तुमचं, कारण फॉलोअप घेतला तुम्ही. फॉलोअप आपण घेत नाही, सोडून देतो, पण मला हे फार महत्त्वाचं वाटतं. तुमचं खूप कौतुक. पण मला आता बोलता बोलता तुम्ही उंची मोजली गडाची, हे कसं करता तुम्ही? गेलं ॲप असतं मोबाईलमध्ये, स्ट्रावा ॲप आहे, सोंटोचं वॉच असतं किंवा हे गार्मीचं घड्याळ, ह्याच्यावरती जसजसं आपण चालत जातो त्या पद्धतीने उंची आपल्याला ह्यात नोंद केली जाते. हो का? ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हिटी क्लोज करतो त्यावेळेस आपल्याला तुम्ही किती जाऊन आला, किती एलिव्हेशन चढलं, किती गेन, ते सर्व याच्यामध्ये डिटेल्स येतात. अरे वा. पण आता हे झालं सुरजागड, जसा हा अनुभव खतरनाक होता आणि मला आवडला. मग जेव्हा असं ठरलं की आता महाराष्ट्र बाहेरचे आपण बघायला पाहिजेत, तर तेव्हा काय निश्चित कुठं जायचं ठरवलं तुम्ही? त्यावेळेस माझ्याकडे महाराष्ट्राबाहेरचं पुस्तक नव्हतं आणि असं पर्टिक्युलर गडांवरती पुस्तक, महाराष्ट्रामध्ये जेवढं सांस्कृतिक वारसा जपला जातो तसं इतर राज्यांमध्ये नाही. फार फार ते राजस्थानचं उदाहरण देऊ शकतो आपण की काही प्रसिद्ध गड त्या काही पुस्तकांमध्ये आहेत त्याचे. कर्नाटकला काहीच असं हे नव्हतं, काहीच लिखापडी काहीच नाही आहे. त्यामुळे पनवेलचा एक मित्र होता भोईर माझा, त्याच्याकडं काही नोंदी होत्या, त्यांनी पुढले गॅजेट्समधल्या घेतल्या होत्या. मग त्याच्या सोयीनुसार मग त्याला घेऊन जायचो 7 ते 8 गड. नंतर गुगल मॅप्सवरती मला समजलं की जसं मी सुरजागड क्रिएट केला, प्लेस क्रिएट केली, तसं काही जे ट्रेकर आहेत किंवा काही लोक आवडीने प्लेस क्रिएट करतात. मग मी त्या झूम करून करून ते मी पाहतो नेहमी, अजूनही तसंच करतो मी. असं एक जिल्हा निवडतो, झूम करणार, त्याला ड्रॉप पिन सेव्ह करणार आणि मग ते वहीमध्ये नोंद करणार की समजा सिंहगड पाहिला, त्यानंतर मग पाबेखिंडीचा राजगड पाहायचा, मग तोरणा, तिथं वस्ती असेल तर मग
तोरण्याला मुक्काम करायचा, आयदर नसेल आणि लिंगाणा जवळ दिसतोय परंतु तुम्ही गाडी जाऊ शकत नाही, लिंगाला जायला वरंधा घाटातनं जायचंय, वरंधा घाटापर्यंत संध्याकाळी 7 पर्यंत पोहोचेल का, तिथं मुक्कामची सोय आहे का, हा मी प्लॅन करतो जायच्या हे आता सगळं प्लॅन तिथं माणसं असल्याच्या कसं कळणार? नाही, तिथे आजूबाजूला गावं दिसतात आणि आपण त्याला क्लिक केली ना मंदिर दिसतं, बरं, तुम्हाला कुठं थांबायचं अंदाज येतो आणि शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र जर असेल प्लसचं चिन्ह तर मग त्या ठिकाणी राहता येतं. सरकारी माणसांना ज्यावेळेस आपण माहिती सांगतो त्यावेळेस ते राहण्याची सोय करतात. आणि गाडीत माझ्या आजही स्टोव्ह, गॅस सर्व सुविधा आहेत. काय काय असतं गाडीत तुमच्या? गाडीमध्ये 2 वॉकिंग स्टिक आहेत, कॅप असतात, 3 कॅप असतात. कशाला पाहिजे? डोंगरावरती चढण्यासाठी स्टिक लागतात. नाही आपल्याला मारतात, आपण कुठे हाणामारी करणार. तंबू असतो फिक्स, मॅट असते स्लिपिंग मॅट, नंतर गॅस आहे त्याच्यामध्ये जे लिटर बनवलं लागतं. आणि मॅगी सगळ्यात म्हणजे बाहेर गेल्यानंतर इझीमध्ये काम चालू असं करायचं. पण मग याच्यामध्ये देशामध्ये जेव्हा तुम्ही फिरायला लागला तेव्हा कुठले किल्ले तुम्हाला, गड किल्ले आवडले की हे छान आहे देशामधले? म्हणजे लक्षात राहिलेले की हे मस्त आहेत, मला हा आवडला, तो आवडला. मांडवगड आहे आपला मध्य प्रदेश मधला, मांडवगड आहे. मी असं केलं 100 क्लब केलेलं आहे. म्हणजे ते 1530 मधले आता जे आहेत ना त्यातले जवळपास 26-27 गड आहे की ज्याच्याबद्दल मी लिखाण नाही करत. मी ते पोस्ट लिहिताना लिहितो की हा माझ्या 100 क्लब मधला गड आहे, तुम्ही जाऊन तिथं पाहणे तरच तुम्हाला त्या गडाचं महत्व समजेल. असं बरहमपूरचा फोर्ट आहे, आशीरगड, अप्रतिम बांधकाम आहे त्यांची. टेहरी असेल मध्य प्रदेश मधला. हे गड इतके सुंदर आहेत की त्याच्याबद्दल मी लिखाण केलं तर तिथपर्यंत त्याची रुची निघून जाईल त्या व्यक्तीची ज्याला जायचे. त्या गडला जाऊनच आला पाहिजे. तसा मांडवगड आहे, खूप सुंदर. मी आतापर्यंत पाहिलेला सगळ्यात मोठा गड येत आहे. चित्तोडगड भारतात मोठा आहे, मी अजून गेलो नाहीत, त्या भागातले राहिलेत. परंतु मांडवगड हा खूप मोठा, त्याला मांडू पण म्हणतात. खूप जसं तुम्ही आता राजगडाबद्दल बोलत ना की हे बांधकाम अप्रतिम आहे, असं यापूर्वी झालंच नाही कधी. तसं इतर महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी गेल्यानंतर लक्षात राहिलेली गोष्ट कुठली की लक्षवेधी असं काही होतं का कुठल्या गडावर? मग त्याचं नक्षी असेल किंवा त्यावर केलेली व्यवस्था असेल की तुम्हाला बघून अरे हे असं केलंय त्यावेळेला, असं करून ठेवलं, असं लक्षात राहिलेलं काय अचंबित करणारं काही होतं का? महाराष्ट्राच्या बाहेर तसा अचंबित करणारा गड नाहीये, परंतु बुऱ्हाणपूरचं जी पाण्याची सिस्टम आहे, बुऱ्हाणपूरला जे शहराला पाणी पुरवठा केले त्यावेळेस 80 फूट खोल खड्डे खोदून जी इराणमध्ये पद्धत आहे, मला जर विस्कटून सांगा. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तटबंदीच्या आतून जसं आपण कात्रजवरनं चंद्रवाड्यापर्यंत पाणी खेळवलं, परंतु त्याची उंची किती 30 फूट आहे, 40 फूट आहे. आणि आपण वरती तलाव होता आणि त्या ग्रॅव्हिटी फोर्सने आपण चंद्रवाड्यामध्ये पाणी नेलं. त्याचे पुरावे आज आपल्याला अजूनही 2-3 ठिकाणी सापडतात. त्याच्यापेक्षा वेगळी धाटणीतलं 16व्या शतकामध्ये निर्माण केले बुऱ्हाणपूरला. बुऱ्हाणपूरच्या शहराच्या बाहेर 6 किलोमीटर अंतरावरती ज्या ठिकाणी पाणवठा जास्त होता अशा ठिकाणी त्यांनी 80 फुटाचे ह्या साईजचे गोल खड्डे खोदले. 80 फुटाचे? हा, त्याला बांधकाम केलं दोन्ही गोलाकार पद्धतीनं. आणि ते बांधकाम 80 फुटाचे गोल खड्डे खोदून साधारणतः 70 फूट अंतरावरती 130 खड्डे तसे खोदले शहरापर्यंत. आणि वाऱ्याच्या झोतानी ते पाणी शहरामध्ये नेलेले. अरे वा, कुठंच नाही असं ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणायला हरकत नाही. इतकी सुंदर पद्धत बुऱ्हाणपूरला आशीरगडच्या तिथे म्हणजे अजून चालू आहे ते? अजूनही चालू आहे ती. आणि आता पर्यटकांसाठी त्यांनी खुल्ली केलेली आहे. वा, इतकं सुंदर पद्धतीचं काम केलं ते. जनरली असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले गड किल्ले हे म्हणजे सह्याद्रीवरचे जे आहेत ते तसे तुलनेने गरीब आहेत, कारण परिस्थिती आपली खूप कमी पैशात बांधलेली आहेत किंवा कठीण दगड आहे, कातळ आहे पूर्ण. तुलनेनं उत्तर भारतातले जे गड किल्ले म्हणा ते खूप श्रीमंत आहेत सगळे. तिथल्या हवेल्या पण मोठ्या मोठ्या असतात, संगमरवरी बांधकाम वगैरे असतं. तुम्ही तिथलं राजस्थान किंवा वर जर गेला असाल तर तिथं काही तुमचं ऑब्झर्वेशन काय होतं तुमचं? तिथले लोक कसे किल्ले गड बांधायचे? आता राजस्थान, आता आपण म्हणू शकतो शिवाजी महाराजांचं मूळ घराणं जे ते सिसोदिया ते राजस्थान मधलेच आहे. त्यामुळे शिवाजी महाराज राजस्थानवरूनच वेरूळला नंतर इकडे शिफ्ट झाले. तर आता मेहरानगडचं उदाहरण आपण घेऊयात. मेहरानगड आता जोधपूर घराण्याचा सगळ्यात मोठा तो मेहरानगड आहे की जे आज वर्ल्ड हेरिटेज आहे. त्यांचे गणतंत्र निर्माण ज्यावेळेस 5व्या-6व्या शतकामध्ये झालं, ज्यावेळेस खैबर खिंडीतनं आक्रमणं झाली, जे काही सगळे मुस्लिम जे शासक होते ते सगळे ज्यावेळेस आले त्यावेळेस महाराणा प्रताप किंवा राणा सांगा हे 1-2-3 राजांनी जर प्रतिकार केला त्या व्यतिरिक्त प्रतिकार हा झालाच नाही. त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, डील केले त्यांनी. आमच्याकडनं हे सोनं घ्या, आमच्याकडनं हा प्रदेश घ्या, चौथा हिस्सा आम्ही तुम्हाला देतो, परंतु आमच्यावरती आक्रमण करू नका. त्यामुळे त्यांना लढण्याची गरज नाही पडली, त्यामुळे ते वाचले.
ते आक्रमण ज्यावेळेस खाली आलं, दख्खन बुरहानपूर क्रॉस करून ज्यावेळेस खाली आलं त्यावेळेस मराठ्यांनी ऐकलं नाही ते. मराठ्यांनी त्यांना लढा दिला, प्रतिकार केल्यामुळे ऑटोमॅटिक आपली झीज झाली जास्त. त्यामुळे आपल्याला धावपळ खूप होते पाठीमागं. करेक्ट. शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं धावपळीमध्ये खूप गड बांधले, खूप म्हणजे कोकणपट्टीचे घाटमाथ्यावरचे बांधकाम जर पाहिलं ना, खूप धावते गड पाहिले बांधलेत आपण, खूप धावते. 3-3, 4-4 महिन्यामध्ये गडांचं बांधकाम पूर्ण करायला लागलेलं आहे. तसं राजस्थानमध्ये ते मातब्बर होते संस्थान होती, त्यांचं निवांतपणे बांधकाम करत होते. आलिशान पॅलेस, त्याला झुंबर, त्याला सोन्याचं मुलामा, ते निवांतपणे सगळं चाललं होतं त्यांचं. पण त्या राजांनी कधीच सुरक्षितता वगैरेचा विचार केला नाही का? सगळं निवांतच चालू होतं त्यांचं. आणि त्यानंतर मोगलांनी त्यांचं सगळी एम्पायर ताब्यात घेतली होती, त्यामुळे निवांत राहत होते ते एकदम आलिशान. त्यांची बांधकाम शैली, त्यांचे घुमट, त्यांचे समाध्या पाहिलं तर एकदम निवांतपणे होतं. आज मुमताजची कबर, ताजमहल ही वर्ल्ड हेरिटेज आहे, परंतु आज ताराणीची कबर ही उघड. त्यामुळे आपल्याकडे ते पैसा, ते मुबलक साहित्य हे फार कमी प्रमाणात होतं. त्यामुळं अटॅक प्रतिकार आपण जास्त केला, त्यामुळं आपलं नुकसान जास्त झालं. आणि त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू हा प्रदेश वाचले, कारण मध्ये कोटासारखं आपण लढलो ना, त्यामुळे खाली जाणारं आक्रमण पूर्णपणे आपण थांबवलं. पण याच्यामध्ये ते जे गड किल्ले आहेत वरचे, ते मेंटेन्ड वाटतात मला. आपण आता बघायला जातो तिथं बऱ्याच ठिकाणी हेरिटेज आहे, बऱ्याच ठिकाणी पर्यटन सुरू झालेलं आहे. तुलनेनं आपण म्हणजे महाराष्ट्र सरकार, आता मी आजबद्दल बोलतोय, आपण त्या बाबतीत फार लक्ष देत नाही आहे का? किंवा आपल्याला जेवढी सिरियसनेस पाहिजे या गड किल्ल्यांबद्दल तेवढा नाही आहे का? की आपण पर्यटनादृष्टीने यांना जनरेट करण्यासाठी कमी पडतोय का? तुम्हाला काय वाटतं? अगदी, म्हणजे महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने करायला पाहिजे पर्यटन, गडांचं डेव्हलपमेंट ते होत नाही. अगदी 10% होते काम. ह्याच्यामध्ये जबाबदार पुरातत्व विभाग आहे, त्याच्यामुळे परमिशन्स देणं किंवा काही ASIकडे, केंद्राकडे काही त्यांच्या परमिशन घेणं, किंवा रायगड प्राधिकरण जसं केले त्या पद्धतीचं जर हे 487, 450 गडांचं जर केलं तर निश्चितपणे पर्यटन वाढतं. परंतु आपल्याकडं भावना फार जोडलेल्या आहेत गडांशी. म्हणजे काही करायचं जरी ॲक्टिव्हिटी झाली तर त्याच्यामध्ये कुठेतरी मावळ्यांचं रक्त सांडले किंवा ह्या ॲक्टिव्हिटी थोडंसं डेव्हलपमेंट. पण हे तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, तुम्ही अनेक काही समित्यांवर सोबत सुद्धा काम करताय, पाठपुरावा सुद्धा तुम्ही अनेक योजनांचा करत आहात, त्यामुळे तुम्हाला ती लाल फितीतला कारभार माहिती आहे. पण तुम्ही स्वतः गडांवर जाता, चढता, उतरता, त्यामुळे तुमचं इमोशनल अटॅचमेंट पण आहे, मी त्या अर्थानं म्हणतोय. तर हे सांधायचं कसं? म्हणजे गडांचं रक्षण पण करायचं आहे, ते मेंटेन पण करायचं आहे, त्याच वेळेला लोकांचा इमोशनल बॅलन्स पण साधायला पाहिजे. हे कसं करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? याला थोडंसं जनभावना आहे, ज्या शिवप्रेमीच्या जनभावना, ह्यांना शासनाने काही समित्या नियुक्त करून त्यांची सांगड घातली पाहिजे. सांगड घालणं गरजेचं आहे त्याच्यावरती. म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचे गड जर पाहिले तर आपण 350 म्हणतो, परंतु 350 गड अगदी शिवनेरी गड शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, परंतु तो शेवटपर्यंत स्वराज्यात नव्हता, तो 100 वर्षांनी स्वराज्यामध्ये आलेला आहे. असे खूप सारे गड आहेत की जिथं महाराजांचा काही संबंध नाहीये. खूप सारे गड आहेत, म्हणजे बारामतीच्या पलीकडे जरी आपण गेलो तरी पण तिकडे महाराजांचा संबंध नाहीये, परंतु गड चांगले आहेत. आता मग उदाहरण दिलं मी, गाविलगड असं, नारनाळ असं, अशा ठिकाणी शासनाने डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी हेरिटेज निर्माण करून ते सरळ रेंटनी त्या पद्धतीने करायला हरकत नाही. माझं वैयक्तिक मत आहे असं. परंतु ज्या ठिकाणी अस्मिता जोडलेली आहे त्या ठिकाणी शिवप्रेमींच्या भावना घेऊन एक सांगड घालून त्याचं संवर्धन करणं गरजेचं. त्या निमित्तानं मला सांगा की शिवप्रेमींच्या भावना दुखावतात का? म्हणजे काय प्रॉब्लेम होतोय? जर समजा आता अगदी उदाहरण आपण घेऊया की समजा पन्हाळगड आहे उदाहरणार्थ, आणि मला तो नीट करायचा, चांगला करायचा, हेतू चांगला आहे, बरोबर, मग प्रॉब्लेम कुठं होतोय? कुठं दुखावतात भावना? काय होतंय? ते बांधकाम ज्यावेळेस आपण रिन्युएट करायला जातोय, पाडतोय, जुनी इमारत पाडतोय, त्या ठिकाणी शिवप्रेमी आंदोलन करतायत. मग जुनी इमारत पाडणं हाच हेतू, हीच पर्याय असतो का? नाही, त्याला रिन्युएट जर करायचं असेल तर जुन्याला थोडंसं विस्थापित बाजूला करूनच नवीन निर्माण करता येईल. हाही ते दगडांना जर परत त्याच पद्धतीत दगड करायचे म्हणलं तर कोट्यवधीचा खर्च येतोय, आणि तो खर्च बजेट तेवढं पर्यटनासाठी पडत नाही. पण मग असं होतं की समजा एक बुरुज आहे आणि तो जरा नीट करायचा असेल तर मी तो जरा पाडणार आणि तळापासून परत नवीन बांधावं लागेल. जो ओरिजिनल आहे ते ओरिजिनॅलिटी जाते ना त्याची, तेच जाते ना. मग तुम्ही कसं जतन करणार? मग त्याकरता थोडं हाय तोच दगड, निम्मा दगड तो वापरणे, नवीन काही पाथरवटाकडनं नवीन दगड घडवणे, चुना, त्याच्यामध्ये भेंडीचा रस, जे लागतायत जुन्या पद्धतीच्या ज्या गोष्टी त्या प्रोव्हाइड करून पाडूनच बांधलं तर ते ठिकाण. नाही तर वरच्यावर जर केलं तर ते 25-30 वर्षामध्ये ढासळणार, जसं प्रतापगडचं झालेलं त्या पद्धतीचं होईल. कारण आपल्याकडे जेव्हा नवनिर्माण करतो ना आपण, तेव्हा जुनं पूर्ण डिमॉलिश करून लोकांना असं वाटतं अनफॉर्च्युनेटली की संगमरवर टाकलं की भारी होते, मोठी असं नसतं.
ते ओरिजिनल जपलंच पाहिजे ना, तीच तर तुमची ब्युटी आहे. बरोबर आहे. मग त्यात त्यांचं काय चुकलेलं असं मला वाटत नाही. शिवप्रेमींचं चुकत तर नाहीच आहे. शासनाने जर फंड जर जास्त पद्धतीने टाकला, आता राजगडचं काम मी अनेक वर्षाला पाहतोय, आम्ही 2 वेळा काम सुद्धा बंद पाडलं. सदरेचं जे लाकूड बसवायचं होतं त्याला सागवानी लाकूड मंजूर झालं होतं, बसवलं, सिस्टम बसवलं होतं. अशा पद्धतीचं फसवणूक होत असेल तर मग शिवप्रेमीचा उद्रेक होतो. मग तिथं आंदोलन करतात. कॉन्ट्रॅक्टर असतो नागपूरचा, तो जातो निघून, आणि नंतर मग बरेच दिवस काम राहतं. सिंहगडचं कल्याण दरवाजाचं काम आजही बंद आहे. पण मग अगदी उदाहरणादाखल जिथं सागवान मंजूर झालाय तिथं शिसा आलंच कसं? तिथं परीक्षक जे असतात, जे बिलिंग पास करणारे, ते करप्टेड अधिकारी त्यांना पहिल्यांदा कडेलोट त्यांचा केला पाहिजे. पण सिस्टम ते होऊन देत नाही ना, लोकशाही आहेत किंवा त्याला. हे अतिशय महत्वाचं आहे. आपण आता रील कापूया रे, आणि हे सरकारी यंत्रणांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने जर होत असेल तर याला खरं पहिला कडेलोट हा केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट होते मंजूर ABC कंपनीला, त्यानंतर तो सब कॉन्ट्रॅक्ट देतोय DEF कंपनीला, तो तिसरा कॉन्ट्रॅक्ट देतोय SEZ ला, आणि सगळ्यात चौथा जो कॉन्ट्रॅक्ट होतो गाव पातळीवरच काम करतो, कारण त्यालाच ते लेबर अवेलेबल होतात. शोकांतिक आहे. ज्याला मंजूर झाले, ज्याचा हातखंड आहे ज्या ह्याच्यामध्ये, अशा कंपन्या तिथं नियुक्त करून त्यांच्याकडनंच काम घेतलं पाहिजे. आपल्याकडे ते टेंडर काढताना जो मूळ ठेकेदार आहे तो दुसरा ठेकेदाराला काम देऊन. तुम्ही आता बोलता की रायगड प्राधिकरणचं काम कसं झालं, त्याचं काम कसं झालं सांगा. खूप चांगलं. रायगड प्राधिकरणचं काम काय केलं नेमकं? त्यात मूळ जी धाटणी आहे गडाची, त्याला कुठंच छेद दिलेलं नाहीये. त्याला फंड खूप टाकले. त्यामुळे वाघदरवाजाचं काम करायचंय, समजा आपल्याला जगदीश्वरचं मंदिराचं काम करायचंय, तर त्याला फंड जर जास्त असेल तर हाय त्या दगडालाच आपण पाथर उठते तर तो बरोबर करू शकतो. तसं राजगड किंवा इतर गडावरती काय होतंय, 1 रुपया टाकल्यानंतर तळात येईपर्यंत 30 पैसे राहत आहेत. मग 30 पैशामध्ये फक्त झाडं तोडलं जाते, खालच्या बुरुजाला काहीच केलं जात नाहीये. म्हणजे कल्याण दरवाजाचं एक बुरुज ह्या पावसाळ्यात पडणार आहे. काय सांगता? पडणार आहे ह्या पावसाळ्यात 1001% पडणार आहे. त्या शेजारचं ते नागिनी मंदिर पर्यंतचं ते पडलेलंच आहे. आता हे पावसाळ्यात पडणारच आहे. ते आम्ही वारंवार मागणी करतोय पण पुरं होत नाही. ते शोकांतिक आहे. मूळ जे मेन जर गड गेले तर मग तुमचा इतिहासच सांगता येणार नाही पडेल. म्हणजे भयंकर आहे ते. तुम्ही जे परदेशामध्ये जाता, असं म्हटलं जातं की परदेशामध्ये जतन खूप चांगलं करतात. इतर म्हणजे फ्रान्समध्ये म्हणा, इंग्लंडमध्ये म्हणा, तिथं शेक्सपियरचं घर अजून जपलेलं आहे. त्यांनी ते त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं आहे की शेक्सपियर बसल्यानंतर त्याला समोर जे दिसायचं ते तसंच ठेवलेलं आहे, ते नाही हलवलेलं काही, इतकं ते जपतात. तर तुम्ही जे परदेशामध्ये गडकिल्ल्यांना गेलात, परदेशांमधले गडकिल्ले कसे आहेत, तुम्हाला तिथं कुठले आवडतात? परदेशात मी फक्त 18 देशातच गेलो आतापर्यंत. फक्त 18 देश? विश्व खूप मोठं आहे. फक्त ते गडांसाठीच गेलोय. परंतु त्या देशावरती ते अवलंबून आहे. म्हणजे इस्रायलला मी गेलोय तर तिथलं संवर्धन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. लंडनला गेलोय तर लंडनचं तर काय आता तुम्ही सांगितलंच, खूप चांगलं केलं. शेक्सपियरचं ते मी पाहिलं, ते जळालं होतं, ते परत रिनोव्हेट तसं केलं त्याने. खूप चांगलं आहे. विन्स्टर फोर्ट सारखे एकदम चांगले. आता श्रीलंकेमध्ये गेलो होतो तर तो गरीब त्या तुलनेने देश, त्याच्यामुळे त्याची अवस्था आपल्यापेक्षा बेकार आहे. आता मागच्या वर्षी अफगाणिस्तानला जाऊन आलो मी. अफगाणिस्तानमधली तर अवस्था म्हणजे लोकांची बेकार आहे. गडांचं तर काय सगळं ऑलमोस्ट खूप चांगलं गुळगुळासारखा गड आहे की जो अतिशय सुंदर आहे. आपल्या दौलताबाद सारखा. हो, बामियान जी आपण संस्कृती पाहतो बौद्धांची, ते जे पाडले त्यांनी, त्याच्या अपोजिट साईडला असतो गुळगुळा. पण असं इस्रायल, अफगाणिस्तान अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तिथं कधी थ्रेट बीट नाही आला? इकडं गड ह्याला आला तसा आलंय. मला तर तुर्कस्तानला तर मला अटक केली होती, मला सोडलंय सकाळी. काय सांगता? शिवाजी महाराजांचा मी झेंडा फडकवला होता. सांगा किस्सा काय झाला होता? अहिल्याबाई होळकर होत्या आपल्या. एकदम त्यांनी एकदम मोठं काम केलं ह्या महाराष्ट्राचं. महाराष्ट्र कधी ऋण फेडू शकत नाही. त्यांचं एक पत्र मला ब्रिटिश लायब्ररीमध्ये सापडलं होतं लंडनच्या. तर तिथं त्यांनी असं लिहिलं होतं की आपले हळद जाती व्यापारासाठी खैबर खिंडींना तुम्ही जाताय, परंतु तो रुमिली हिसार तो ताब्यात घ्या. आपल्या रुमिली हिसार म्हणजे उंचीवरनं तो गडाचं नियोजन, कारभार पाणी, तो म्हणजे गड थोडक्यात. तर रुमिली नावाचा आशिया आणि युरोपला जोडणारं जे इस्तंबूल शहर आहे, तो किनाऱ्यावरती तो गड आहे. तर मग मी इस्रायलला जाणार होतो. त्याच्या अगोदर मी तुर्कस्तानचा प्लॅन केला. म्हणलो अंकारा आणि तिथले ते गड पाहावेत आणि मग इस्रायलला जावं. आणि मी प्रत्येक देशात जातो तिथे मी भगवा झेंडा घेऊनच जातो. तर मग मी तिथले 2 दिवस भटकंती केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी रुमिली हिसारला गेलो. आणि रुमिली हिसारला गेलो तो संपूर्ण गड पाहिला. त्याचं जस्ट लिखापडी मी माझ्या डायरीमध्ये केली. आणि जो माझा गाईड होता त्याला म्हटलं फोटो काढ, आणि मी तो झेंडा तिथे फडकावला. तर तो गार्ड होता, त्या गार्डने काहीतरी एक तर टर्की भाषा, ती तिथे इंग्रजी फार कमी जमते, मोजक्या लोकांना जमते.
त्यांनी त्यानंतर मला साईडला घेतलं आणि मला बसून ठेवलं. त्यानंतर मला चौकीमध्ये नेलं, त्यांनी तिथे बसून ठेवलं. नंतर मग माझी रूम वगैरे त्यांनी चेक केली. मी संध्याकाळी गेल्यावर मला कळालं. आणि नंतर मग मी इकडं भारतामध्ये फोनाफोनी केल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सोडलं. परंतु दुसऱ्या दिवशी सोडताना त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तुम्ही देश सोडून डायरेक्ट निघायचं. माझं 7 दिवसाचं प्लॅनिंग होतं. ते मला मग इमिजिएट तिकीट काढावं लागलं आणि नंतर मग मी इस्रायलला गेलो. मारहाण केली नाही किंवा काय नाही, परंतु मला अटक मात्र त्यावेळेस झाली. माझं पूर्णपणे त्यांनी सगळं स्क्रोल करून सगळं चेक केलं. माझं बॅग वगैरे सगळं चेक केलं किंवा काय आहे का त्यामध्ये काय संशयास्पद. आणि मी त्यांना माहिती देण्यामध्ये मला यश मिळालं. म्हणजे गुगलचा वापर करून हा फ्लॅग कोणाचा आहे, कलर याचा असा का आहे, हे त्याचा त्यांना मी डिटेल्स दिले. ज्याला इंग्रजी कळत होती त्याला मी भाषेमध्ये सांगितलं त्याला असं. पण मग हे झालं गैरसमजामुळे म्हणा किंवा सतर्कतेमुळे त्यांना असं वाटतं की हा माणूस काहीतरी वेगळं करायला आहे बांगलादेशात. पण जेव्हा बांगलादेशला वगैरे गेला तुम्ही, पाकिस्तान किंवा पाकिस्तानला नाही गेलो. पाकिस्तान व्हिसा मिळत नाहीये, पण जाईल मी लवकरच. अफगाणिस्तानचा व्हिसा भारताने दिलाच नाही मला. दुबईला गेलो, दुबई देशाकडनं मग मी अफगाणिस्तानातला काय अनुभव होता? अफगाणिस्तानात तर भरपूर अनुभव आहे. म्हणजे काय मी 19 दिवस होतो अफगाणिस्तानमध्ये. काय सांगताय? हो, तिथे अनेक दंतकथा होत्या. म्हणजे कथा आहेत की पृथ्वीराज चव्हाणची कबर आहे तिथे गजनीला वगैरे, त्याची हाडं असती त्या राणा म्हणून आहेत, त्यांनी ते आणले वगैरे. तसं ते नाहीये, तसं काय असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तुम्ही जेव्हा तिथं अफगाणिस्तानातला गेला, तिथं जायच्या आधी तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करता? राहायचं कुठं, कसं जायचं ते मी पूर्ण प्लॅन केलं होतं. म्हणजे फेसबुकला काही मित्र जमवले, जसे आज मी पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी जमवलेले आहेत. हो का? हो, तसे मी अफगाणिस्तानमध्ये 3-4 वर्ष मी ते मित्र जमवलेत त्यांना. अरे तुम्ही सॉलिड आहे, मुत्सद्दी आहे तुम्ही, सॉलिड प्लॅनिंग मिनिंग आहे तुमचं. आणि अफगाणिस्तान ही कशी नाळ आपल्या भारताची संस्कृती आहे. मेन म्हणजे पानिपतचा हा जो विषय आहे तो अफगाणिस्तान मधून मी ते पेपर्स आणलेत ना. पानिपत रिलेटेड अब्दालीच्या कसं होतंय, 14 जानेवारी 1761 जी वॉर झाली त्याच्या अगोदर आदल्या दिवसापर्यंतचे पत्र पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत. ऍक्च्युअल वॉर झाल्यानंतरची पत्र आलीच नाही ना, सगळं विस्कटीत झालं ना. त्यामुळं अब्दालीकडचं जे काय आहे ते सेतुमाधव पगडींशिवाय कोणीच आणलेलं नाही दप्तर. कारण नंतरच्या वाटाघाटी देश स्वतंत्र झाल्यानंतर आपली गरीब परिस्थिती किंवा ह्यासाठी जाणारे व्यक्ती कोण जाणार ना अफगाणिस्तानला, कारण तेव्हापासून ते धगधगत आहे सगळं. मग काय केलं तुम्ही? मग तिथे जे लायब्ररी आहे त्यांच्या अगोदर मेलद्वारे मी कॉन्टॅक्ट केले होते की मला पानिपत रिलेटेड किंवा अहमदशाह अब्दाली बाबतीमध्ये मला जे काही मिळेल ते सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. ते खूप सारं आणले, जवळपास 3-3.5 किलो ते पेपर्स मी घेऊन आलोय. त्याच्यावर अफगाण डायरी नावाचं इंग्रजीमधलं पुस्तकाचं लिखाण चालू आहे, ते होईल पूर्ण. आता हा जो पत्रव्यवहार आहे तुम्ही सोलो केला तुमचं? हो, की बाबा मी मारुती गोळे, मी असा राहतो, मला हे हवंय, मला अब्दाली रिलेटेड मला काही पेपर्स हवेत, तुमच्या लायब्ररीमध्ये काही मिळू शकेल का? मग त्यानंतर ते येस. तिथे गेल्यावर त्यांनी लगेच कॉपरेट नाही, मी एक दिवस थांबलोय. म्हणजे गजनीमध्ये मला लगेच मिळालं, परंतु कंदाहार, काबूलला थोडं वेळ, काबूलला मिळाले पण अजून काही मिळायचे राहिलेले आहेत. 2 लायब्ररी बंद होत्या. त्यामुळे ह्या पेपरमध्ये काय आहे दस्तावेज? बरेच आहेत. एकदम एक शॉर्टकटमध्ये जर एकच गोष्ट सांगायची म्हटलं तर अब्दालीने 40 जणांची एक फौज ठेवली होती फक्त विश्वासराव पेशव्यांना मारण्यासाठी, फक्त. आणि ते अब्दाली त्याच्या सिपे सालाला सांगतोय की बाकीचं मला काहीच नको, तो विश्वासरावच फक्त जो आहे त्यांचा सिपे सालार तो फक्त घेऊन या, आणि त्याला मला अफगाणिस्तान न्यायचे असं तो सांगतोय. मेल्यानंतर ज्यावेळेस विश्वासरावांना वीरमरण आलं त्यानंतर शरीर त्याचं मृतदेह आपल्या ताब्यात देत नव्हते. आपल्याला पैसे द्यावे लागले त्यांना, हे पैसे द्या ना आमचं द्या, नाही तर त्यामध्ये ते भुसा भरून काबूलला घेऊन जाणार होते, कंदारला. ते पत्रामध्ये त्याच्यातून लिहितोय, तो त्याच्या सिपे सालार लिहितोय. ते खूप वेगळे आणि आपल्याकडे सांगितलं जाते की 3 रास केले होते. म्हणजे आपले जे मावळे होते त्यांचे मृतदेहांचे ढिगारे 3 केले होते. ऍक्च्युअली ते 24 होते. ते त्यांनी एकत्रितरित्या पेटवलेले आहेत. असं ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे नंतर जानू भिंताडे जो आहे, जानू भिंताडे यांनी सदाशिवराव भाऊंची पत्नीला ह्या धामधुमीतनं खांद्यावरती त्या रणसंग्रामातनं बाहेर नेले. तर त्याच्या पाठीमागं सुद्धा फौज अब्दालीने पाठवली होती आणि तो पुढे पळत होता ह्या धामधुमीमध्ये. त्या भिंताड्याचा उपकार आपण विसरू शकत नाही. जानू भिंताडे त्यांनी ते नेले, त्याच्या पाठीमागे फौज पाठवली होती. असं अब्दाली त्याच्या ह्यांना नंतरचे जे पत्र आहेत 6-7 दिवसांची ते सांगतोय. नंतर मग नानासाहेब पेशव्यांना त्यांनी पत्र पाठवले की मला हौस नव्हती लढायची, तुम्हाला खुमखुमी होती, असं तो लिहितोय. तो आपला डिवोर्स लिहितोय आणि म्हणतो मला अपेक्षित काही मिळालेलं नाहीये, ही 3री माझी लूट होती, अपेक्षित मिळालं नाही, मी परत जातोय, तुमचं तुम्ही जे काय ते बघून घे, मी परत येणार नाही. तो आला नाही परत त्यानंतर. पण त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे नाही मला असं तर मी सांगेन पण वेळ नाही म्हणजे
वेळेस जाऊ दे म्हणजे दरवाजा गजनीला नेलेला, नंतर तिथे पिरॅमिड्स आहेत जे मुंडक्यांचे रास लावलेले असे तिकडे नेले, नंतर गुलाम जे आपले म्हणून नेले, जागोजागी कशा पद्धतीने विकले, त्यांचे काही डील होत्या. अब्दालीला ज्यावेळेस नूरजहा होता तो त्याचे काही जे पूर्ण करायचे होते अब्दालीला टर्म्स, मग त्यांनी काही सुंदर स्त्रिया दिल्या, त्याच्यामध्ये त्यांनी जातींचं वर्गीकरण केलं. हे सगळं त्यांना पत्र रूपाने लिहिलंय. हो, त्यांनी त्याच्या आता प्रत्येक राजा असतो ना, तो त्याला रिपोर्ट करतो. शिवाजी महाराजांनी सुरतेवरनं पत्र लिहिलेत, मी आलोय, इथपर्यंत आलोय, तुम्ही लोणावळ्यापर्यंत या, हे जी पत्र आपल्याला जे मिळतात त्या पद्धतीने अब्दालीने ज्यावेळेस तो परतीला चालला होता त्यावेळेस जाताना त्याला रिपोर्टिंग तो करतच होता ना, मी परत येतोय, पाणी आलं, लाहोरला थांबलोय मी, जामरूदला थांबलोय मी, आणि नंतर आल्यानंतर डील त्याने ज्या केल्यात, नंतर ज्या हिंदू कुश पर्वतामध्ये ज्या काही विकल्या आपल्या स्त्रिया विकल्या, काही सैनिक हट्टेकट्टे सैनिक, डोळा गेलाय ते सैनिकांचं वर्गीकरण वेगळं केलं, पाय तुटलाय त्यांचं वर्गीकरण वेगळं केलं त्यांनी, सगळं बऱ्यापैकी त्यांनी लिहिलेलं आहे. आपलं जो पराक्रमाची जी गाथा आहे त्यातलं जे काही घ्यायचं ते आपण घेतोय, आता मी काम चालू आहे घेण्याचं. त्यातलं ते उर्दू आणि फारसी लँग्वेज आहे, पाश्तू लँग्वेज आहे ती, तर ते ऍप मध्ये टाकून ते ट्रान्सलेट करावं लागतं, वेळ खूप जातोय त्यामध्ये. नाही, हे खूप मोठं काम करताय तुम्ही, आणि मला कौतुक वाटतं. म्हणजे दुर्ग भ्रमंती करता करता हेही करणं हे खूप मोठं काम आहे. परदेशामधले किल्ल्यांबद्दल आपण जेव्हा पडतो, गड किल्ले, तर सगळ्यात लांबचा कुठला गड तुम्ही बघितला इथून, भारतातनं खूप लांब असलेला देश कुठला एखादा, आणि तिथं जाऊन तुम्ही बघितला असं कुठला आहे का? मग लंडन आहे. बरं, लंडन. तुमचा परदेशातला आवडता कुठला किल्ला आहे, गड आहे? परदेशातला आवडला मला खूप, मस्त किल्ला लालबाग आहे ढाक्यामधला. लालबाग नावाचा गड आहे. बरं. त्याला इतिहास आहे, आपला पुण्यातलाच इतिहास आहे त्याला. शाहिस्ते खानाची जी बोटं छाटली महाराजांनी आता एप्रिल महिन्यामध्ये, त्यानंतर आपल्याकडे कसं एखादा अधिकारी राजकारणाला नडला तर त्याची पोस्टिंग गडचिरोलीला करतात, तसं ज्यावेळेस शाहिस्ते खान इथून हार पत्करून गेला वरती त्यावेळेस औरंगजेब चिडला त्याचा, म्हणलं तू काही चांगली कामगिरी केली नाही, तू जी पोस्टिंग आता बंगालला करतो, बंगाल म्हणजे दलदलीचा प्रदेश, आणि त्याला बंगालला टाकलं. पण तो हुशार होता, त्यांनी लालबाग नावाचं अतिशय सुंदर भुईकोट निर्माण केलेलं आहे शहरामध्ये, खूप देखणं शाहिस्ते खानाने तयार केला. खूप चांगला गड आहे की जो मला आवडला, शाहिस्ते खान नाही आवडला, त्याने बांधलेला गड आम्हाला आवडणार, पण इथून तिकडे गेल्यावर त्यानं केला. हो, नंतर इथनं गेल्यानंतर त्यांनी ती कामगिरी केली. राहायच्या अगोदर 3 दिवस त्याची मुलगी होती की जिने तर शाहिस्ते खानाला मदत केली, त्याची बहिणीने त्या मुलीनं, त्या मुलीला सर्पदंश झाला तिथे लालबागला. त्यानंतर त्याला वाटलं अपशकून आहे म्हणून तो परत तिथं एक्झिट केली, तो परत आग्र्याला आला, आग्र्यावर तो नंतर परत मग काबूलच्या साईडला त्याची पोस्टिंग झाली. तसा इस्रायल मधला मजदा फोर्ट आहे, खूप सुंदर आहे, त्याचं संवर्धन इतकं भारी केले ना, कल्पना करू शकत नाही, खूप सुंदर. तो कधीच आहे? तो 5व्या शतकातला आहे. त्याचं संवर्धन त्याला त्यांनी रोपवे अशा पद्धतीने केले आहे, AC मध्ये ते कॅबिन केलेले आहेत, प्रत्येक स्टेपला जाऊन थांबतात, नंतर तिथं वरती गेल्यानंतर प्रत्येक जे 5 पर्यटक येतात त्यांच्यासाठी मग गाईड आहे, ते त्यांना पूर्ण टूर करून देतात. छोटे फ्लॅग लावले, त्याला डिजिटल केलेले आहेत. संध्याकाळची वेळ जर झाली, पाऊस जर पडला तरी तुमची व्हिजिट वाया न जाण्यासाठी तुम्ही लेझरने ते पाहू शकता. अंध मुलांसाठी ते ब्रेन याच्यामध्ये त्यांनी तयार केले, जे भारतात कुठेच नाहीये. म्हणजे त्यांनी पूर्ण पुढचा विचार करून केलंय. हे तुम्ही खरं तर सरकारी यंत्रणाला सांगा ना, हे असं करा म्हणावं. ह्याचा चांगला प्रोजेक्ट मी गोल्ड साठी दिला होता, तत्कालीन मंत्री होते, आता त्यांचं नाव घेत नाही आपण, परंतु इतका सुंदर प्रोजेक्ट बनवून दिला होता. गोळकोट, चिपळूणचा गोविंदगड उर्फ गोळकोट, इतका सुंदर डिजिटल स्वरूपामध्ये प्रोजेक्ट बनवून दिला होता. आज केराच्या टोपलीमध्ये त्याला दाखवले, एक असं मॉडेल बनवून दिलं होतं ते डिजिटल स्वरूपामध्ये, पेपर्सवर. त्याच्यामध्ये हे ब्रेल लिपीचं त्याच्यात सगळं उल्लेख होता. अपंग लोक कसं जाता येईल, त्यांच्याकरता व्हीलचेअर कुठल्या भागातून फिरवायची, एकदम बारीक मायक्रो प्लॅनिंग करून दिलं होता. परंतु त्याच्यामध्ये काहीच नाही. तेव्हापासून असं काय बनवून देऊन वेळ वाया घालवायचं म्हटलं की असं वाटतं की आपला शौक पूर्ण करूया, बरं असं होतंय ते. आता आपण आपल्या महाराष्ट्रात येऊया. तुम्ही खूप फिरलेला आहात आणि 1,500 गड किल्ले म्हणजे खूप झाले, पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी एक दुर्लक्षित अवस्था आहे सगळ्या गड किल्ल्यांमधली, आणि त्याला फक्त सरकारी यंत्रणा जबाबदार असं नाही, आपण नागरिक म्हणून सुद्धा तितकेच कुचकामेत असं मला वाटतं. रिसेंटली आलेला जो क्लिप आहे की न्यूझीलंडचा एक पर्यटक सिंहगडावर गेला होता आणि त्याला आपण शिव्या शिकवल्या, हे म्हणजे मानवी विकृतीचं उत्तम उदाहरण आहे आत्ता सध्या. तर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रातले गड किल्ले फिरता तेव्हा ही माणसाची जी मानसिकता आहे ह्याचे काय अनुभव तुम्हाला आले होते का, किंवा काय बोलायला? आता सिंहगडचा जो जसा झालेला आहे असं ऍक्च्युली देवगिरीला पण मी पाहिलेलं आहे. ते देवगिरीला सुद्धा काही जी उन्हाळ मुलं असतात, जी त्यांना असं पर्यटक महिला ज्या असतात त्यांच्याबरोबर सेल्फी काढायसाठी मागे लागले होते,
ती पर्यटक होती, त्यामुळे तिचं ते तोकडे कपडे असतील, त्याचे कपडे ते साधे होते. तर काही एक कम्युनिटीची मुलं होती, तिथे सेल्फी काढायसाठी इतके त्याला त्रास देत होते. शेवटी ते लक्ष, म्हणजे मी आणि माझा एक मित्र होता अनिल म्हणून, आम्ही त्यांना अरे म्हणलं तुम्ही करू नका, अरे तुमको क्या केलं नाही, अरे म्हणलं हे आप गलत कर रहे, हे असं केलं तर म्हणलं आपलं नामुष्की नाही, म्हणले हम आम्हाला देखेंगे तुम्हाला देखो, असं ते वाद घातला होता. पण अर्थात ते मिटलं ते तेवढं प्रकरण. परंतु असे अनुभव माझ्या पाठीशी आहेत, गोव्यामधले पण आहेत खूप सारे. आपले ज्यावेळेस गोव्याला ज्यावेळेस गड पाहायला जातात तिथे ॲक्च्युली संभाजी महाराज, शिवाजी महाराज ह्यांचा इतिहास जोडला आहे, राजाराम महाराजांचा जोडलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा जे फॉरेनर लोक जे गडावरती असतात, फोंड्याच्या गडावरती सुद्धा स्थानिक लोक होते, आपल्याच एका जिल्ह्यामधली होती, त्यांना ते त्रास देत होते सेल्फी काढायसाठी. हे आपका नाम काय, इंग्रजी तोडकी मोडकी बोलून डिस्टर्ब करायची. ही विकृती आहे, ह्याला कायदा केला पाहिजे ना असं काहीतरी, किंवा मग काय केलं पाहिजे कायदा. एकतर माझं ते एक प्रांजळ मत आहे की हे जे कायदे सिस्टम बदलून शिवरायांचे कायदे जर अंमलात आणले तर आपला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र होईल. शिवरायांचेच कायदे पाहिजेत, डायरेक्ट ऑन द स्पॉट कडेलोट, जसं अफगाणिस्तानमध्ये त्यांचे कायदे आहेत. महिलेचं काय केलं तिने, आता अर्थात ते चुकीचं आहे, तिने सौंदर्य प्रसाधने लावली म्हणून तिला, मी जायच्या अगोदर म्हणजे 3 दिवस जलालाबादमध्ये मागणं तिला गोळ्या झाडतात, भर चौकामध्ये गोळ्या घातल्या होत्या. तो गाईड मला सांगत होता. आपल्याकडे ते तसे नाही, शिवरायांचे कायदे, जसं आपण होतो रांजीचा पाटलाचं उदाहरण देतो, अनेक उदाहरण आहेत की काय केलं तर त्या पद्धतीचेच पाहिजे. कसा सारख्याला तुम्ही खायला घालताय, त्यापेक्षा 7व्या दिवशी तुम्ही करा दुबई देशासारखं, 7व्या दिवशी निकाल लावा ह्या बाबतीत. तर कायदा कडक असं जरब बसली तरच सुधारणा होईल, अन्यथा असंच राहणार आहे. तुम्ही इतके सगळे गडकिल्ले फिरलाय, तुम्हाला या सगळ्या गड किल्ल्यांची सफारी केल्यानंतर आपल्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल बोलताना कुठली खंत वाटते का की हे व्हायला पाहिजे, परदेशातलं हे आपण घ्यायला पाहिजे, हे आपण घेत नाही, असं काही खंतावतं मन कधी? तसं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे, कारण तुम्ही इतके सर्वांनाच आहे. नाही, जे असे मस्ती करतात त्यांना काही हक्क नसतो, जे हाऊस म्हणून गड किल्ल्यांना भेटतात त्यांना तो हक्क नसतो. पण जो स्वतःचा पैसा वेळ डिवोट करून 10-12 वर्ष ते जपतो वेळ, आणि तो स्वतः प्रत्येक गड किल्ले पायी जातो, पाहतो, त्याची नोंद ठेवतो, तो सिरियसनेस आहे आणि ते तुम्हाला अधिकार देतं बोलायचा. शासनाने त्यांच्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना संवर्धनामध्ये सहभागी करून घेताना टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि आता रोपवे बाबत असेल किंवा काही गोष्टी, हे सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे. स्थानिक भूमिपुत्र तेवढा सजग असतो का, त्याला तेवढा सिरियसनेस असतो का? त्याची निवड काहीतरी ते क्रायटेरिया ठरवलं पाहिजे की त्याच्यामध्ये इंजिनियर कोण आहेत का, सॉफ्टवेअर इंजिनियर कोण आहेत का, त्यांना जर तुम्ही सहभागी करून घेतलं तर संवर्धनाला एक वेगळी धार येईल त्याला संवर्धनाला. कारण तुम्ही कुठल्याही गडाचं उदाहरण घ्या तर तिथे बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर टिकत नाहीये, त्याच्यामुळे संवर्धन हे लांबते. आणि संवर्धन इतिहासाचे जतन जर केलं तर येणाऱ्या काळामधलीच ही पिढी नव्याने निर्माण होईल. आज सिंहगड सारखा अभेद्य गड असो, इतका सुंदर गड आहे की जिथं वर्षभरातनं 20 ते 25 फक्त फॉरेनर येतात, 20 ते 25 फक्त फॉरेनर येतात. हे जर चांगल्या पद्धतीने जर केले, चांगली पद्धत, आता मी सांगायचा प्रयत्न करतो की रोपवे ही काळाची गरज आहे, रोपवे हे गेलेच पाहिजे त्या पद्धतीनं. संवर्धनामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही घेतलं पाहिजे. वरचे गडांवरती जेवढे पाणवठे आहेत तेवढे गाळ काढून ते स्वच्छ करून त्यांची बांधकामं करून ते जिवंत ठेवले पाहिजेत. ज्या गडावरती ज्या कालखंडामध्ये इतिहास झालेला आहे, जी लढाई झालेली आहे, त्याचं तिथं बोर्ड त्या पद्धतीने लागले गेले पाहिजेत. प्रत्येक गडावरती रात्रीचं संध्याकाळचे 7 ते 8 शो झाले पाहिजेत. त्या गडाचा पूर्ण निर्माणीपासून आत्ताच्या अगदी टिळकांच्या रणसंग्रामापर्यंतचे, महात्मा गांधीची भेट इथपर्यंतचं जर स्लाइड शो जर तुम्ही दाखवले तर वेगळं त्याला. यामध्ये काय बजेट कमी पडतं की बजेटचा वापर नीट होत नाही? दोन्ही. बजेट तर कमीच पडते मुळात. आपल्याकडे ज्या पद्धतीने वेगळ्या गोष्टींसाठी केले जाते, आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समजा बांधायचं, आता आग्र्यातलं स्मारक बांधायचे तर तिथं तात्काळ लगेच फंड दिला जातोय, परंतु गडकोट जे ढासळ चालले त्यांना तो फंड दिला जात नाही. अरबी समुद्रात स्मारक व्हावंच, त्यामध्ये वादच नाहीये, त्याशिवाय परदेशातला आपली ताकद कळणार नाही, ते पण गरजेचं आहे. तुम्ही माझं ते का असं मत आहे की पेट्रोल 1 रुपया वाढवा, तुम्ही तो अधिभार आमच्यावरती लावा, परंतु तो 1 रुपया जो आहे तो फक्त गडांसाठी फिरवा. जेवढा महसूल 1 रुपयापासून फक्त गडांसाठी फिरवा. पर्यटनातून तुमचं समृद्धी सुद्धा निर्माण होईल. पण त्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने करायला पाहिजे, अनास्था कुठेतरी मात्र आहे. एक वेगळं मंत्रालय गडांसाठीचं पाहिजे, कारण की महाराष्ट्राची अस्मिता जे जोडले, हा दुर्गांचा प्रदेश आहे, गड हा दुर्गांचा प्रदेश आहे. एक वेगळं महामंडळच निर्माण होणं गरजेचं आहे. सांस्कृतिक मंत्रालय तुम्ही असं जेव्हा म्हणता ना, महामंडळ पाहिजे, वेगळं खातं पाहिजे, मला भीती वाटायला लागते
अहो जिथं सागवानाच्या ऐवजी शिसम वापरतात तिथं वेगळं महामंडळाचं कसं होणार? ते एक आहे म्हणा, एक कुठंतरी आता त्याला एक आतून कुठून तरी एक ऊर्जा निर्माण, एक सिस्टीम असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही बोलता बोललात ना की इस्रायल मधला तो गड किती छान मेंटेन केलाय त्यांनी, खूप सुंदर, किंवा इंग्लंड मधला ज्या गोष्टी मेंटेन केल्या, म्हणजे मेंटेनन्स शक्य आहे. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की जो शिवरायांनी बांधलेला किंवा प्राचीन गड आहे तो पूर्ण काढून पुन्हा नवीन बांधण्यापेक्षा आहे तो कसा नीट ठेवता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि या बाबतीत मी शिवप्रेमींच्या बाजूने आहे की जो गड आहे तो तसाच किंवा बुरुज असेल तर तो पाडून नवीन करण्यापेक्षा, कारण तो नवीन तसा होत नाही होणार, त्या दगडाला त्याची एक शान आहे, त्या शिवरायांचा स्पर्श आहे, त्याला दगड बोलू लागतील त्यावेळेस तुमच्याकडे तो दगड पाहिजे ना. एक्झॅक्टली माय पॉइंट इज. त्यामुळं मला हे पटतंय आणि ते व्हायला पाहिजे, ते संवर्धन व्हायला पाहिजे, ती बुद्धी मिळावी. शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. पुढचं काय, तुम्ही आता 2 दिवसात युरोपला चाललाय, तर तिथं काय ट्रिप प्लॅनिंग आहे तुमचं, कुठे जाणार? असा 28 दिवसांचा बर्गजचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेदरलँड मधली जी 3 चित्र आहेत लायब्ररी मधली ती पाहून त्याचं स्टडी करायची. जर्मनी मधली छत्रपती शिवाजी महाराजांची 2 चित्र आहेत बर्लिन मध्ये, ती चित्र पाहून त्याचा अभ्यास करायचा आहे. 4 मॅरेथॉन आहेत. ऑस्ट्रियामध्ये एक आहे इंसबर्गला, त्यानंतर जर्मनीमध्ये आहे, नेदरलँडला एक आहे. त्या मॅरेथॉन करणार आहे. आणि प्लस 78 गड मॅप करून ठेवलेले आहेत त्यांचे व्हिजिट्स मी करणार स्वतः. कुठल्या देशांमध्ये? जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक, चेकियामध्ये. अरे बाबा, म्हणजे जास्त नाही, 20 दिवसामध्ये युरोप फिरतात तेवढं नाही. आपल्याला फोकस छोट्या छोट्या गोष्टी करून पूर्ण पाहून यायचं, असं ठेवायचं पाठीमागे काहीच नाही. मला एक आणखी सुचला म्हणून, तुम्ही जेव्हा गुगलवर एक गड बघता की नाही की हा आता जाऊया आपण इकडे, तर दिसणं एक गड दिसतोय मला आणि ऍक्च्युली तो असणं ह्यात फार फरक असतो. बऱ्याचदा असं होतं की गड वाटतो इथंच आहे पण तो फार जीव काढतो. असा जीव कुठल्या गडानं काढला तुमचा की अरे बापरे केवढा आहे, चढायला असू दे? माणिकगड आपल्या रसायनीच्या तिथे, आपण पनवेल पासून खाली गेले डाव्या तर माणिकगड, दमदार चढायचा माणिकगड. हो का? खूप, म्हणजे त्याचे रिव्ह्यू जे होते ना ते पाऊण तास, 50 मिनिटं, 1 तासाचे होते. ज्यावेळेस मला चढायलाच 2.5 तास लागले होते. आणि मी चांगलं मी आज 35-37 मिनिटात आजही चढतो, आरामात चढतो मी, असं काही विशेष नाही. पण मला तिथं 2.5 तास लागले. म्हणजे जे पाणी आम्ही घेतलं होतं म्हणजे 1 लिटर खूप झालं, अरे काय जाऊ, आणि औषध जास्त नाहीत, मी ते पाहिलं. परंतु जीव काढला. आणि तो मे महिन्यात ती गोष्ट होती काहीतरी, त्यामुळं असं होतं ना की, आणि असं जीव वाढून जेव्हा वर तुम्ही पोहोचता तेव्हा काय वाटतं? आनंद खूप येतो. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलाही गड असू दे, समजा कठीण चढाईतनं ज्यावेळेस जातो, सर्च करतो, ज्यावेळेस माथ्यावरती जातो ना, एक वेगळं फील असतं, त्याचा एक वेगळा आनंद असतो. सर केल्यावर का अजून एक नोंद आपल्यामध्ये झाली, होतलचा प्रदेश शूटिंग करायची, त्याच्या ज्या खुणा आहेत त्या टिपायच्या, फोटोग्राफ्स काढायचे, त्याची माहिती, गवत काय, वनस्पती कुठल्या आहेत, अवशेष काय दिसतात का, प्राण्यांचे ठसे काय दिसतात का, हे नोंदी करून त्या खूप आनंद मिळतो. आपल्या पायथ्याला उतरताना खूप मनाला समाधान लावलेलं असतं एक वेगळं. दिस इज लाईफ, हे आयुष्यच आहे. शेवटी तुम्ही जेवढी चढाई तुमची जोरकस आहे तेवढे तुम्ही वर जाणार आहे आणि वरनं आणखी छान दिसणार आहे काहीतरी. दिस इज लाईफ. वा मारुतीजी, तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. अजून खूप बोलण्यासारखं याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण आत्ता तर फक्त एक टवका काढलाय मी. पण तुम्ही जेव्हा 1 महिन्यानंतर याल तेव्हा आपण परत भेटूया. तेव्हा तुम्ही तिथं काय काय केलंय, 78 गड कसे होते, आणि याशिवाय इतर अनेक गोष्टी मला तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल. पण तुमच्या वेळाला सलाम, कारण तुम्ही फक्त किल्ले चढत नाही आहे किंवा किल्ले उतरत नाही आहे, तुम्ही अभ्यास करताय, त्याची नोंद ठेवताय. तुम्ही जो पत्रव्यवहाराचा फॉलोअप घेतला तो मला खूप आवडला. माणूस म्हणून फॉलोअप घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि जो तो गडचिरोलीचा किस्सा आहे तो तर माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे मुत्सद्देगिरी, महाराजांकडनं काय घ्यावं तर हे आहे. अगदी खरं. तुम्ही व्यवस्थित त्याला वळवून आपलं काम केलं, हे मला खूप आवडलं. सो हा मराठी माणूस आहे, असा असतो मराठी माणूस. तुमचं खूप खूप कौतुक, तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. हा एपिसोड मला कसा वाटला जरूर सांगा. मारुतीजींनी बोलता बोलता खूप गोष्टी सांगितल्या आपल्याला. सरकारी यंत्रणांना पण काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. सर्वसामान्य माणसांनी, तुमच्या माझ्यासारख्या सुद्धा खूप गोष्टी ऐकल्या पाहिजेत. पर्यटकांना जो त्रास दिला जातो बाहेरच्या आणि आपल्या, तेही अतिशय चुकीचं आहे. आणि कडेलोट हाच त्याला शब्द आहे. आता सहनशीलतेच्या पलीकडे चाललेलं आहे सगळं. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आपल्या आजूबाजूला चांगली माणसं असायला पाहिजेत. चांगली माणसं असतात, आपण ते जपली पाहिजेत. तर मित्रमंडळीच्या यादीमध्ये, चांगल्या माणसांच्या यादीमध्ये आणखी एक नाव ॲड झालेलं आहे मारुती गोळेंच्या रूपानं. तर हा एपिसोड कसा वाटतो मला जरूर सांगा. सबस्क्राईब करा चॅनल. आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर आपल्या सर्व शिवप्रेमींना पाठवा. त्यांनाही कळू दे की काळजी घेणं ही काळाची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मारुतीजी. जय शिवराय.